मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, नुकतेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, ती धामधूम अजून थांबत नाही, तोवरच आता राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद होतीये। मराठवाड्यामध्ये एकूणच छत्रपती संभाजीनगरसह सगळ्याच जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने? तू धामधूम म्हटलीस म्हणून तुला इथलं हे चित्र दाखवतो। मी का पक्षाच्या कार्यालयात आहे आणि इथे इच्छुकाचे फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी स्वीकारले जात आहेत आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आणखीनही काही लोक जे आहेत ते फॉर्म नेण्यासाठी आलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच हे फॉर्म देखील स्वीकारले जातील। त्यामुळे धामधूम सुरू झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मराठवाड्याचंच एकूण सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये 5 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर लातूर आहे, जालना आहे, परभणी आहे, नांदेड आहे। या महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत आणि आता या पक्ष कार्यालयातलंच आपण या ठिकाणी चित्र पाहतो आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। महापालिकेचे नेते देखील आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद या ठिकाणी साधूया। मला एक सांगा की हा फॉर्म आहे, आपण पाहिलं तर हा फॉर्म आहे, इच्छुकांचा फॉर्म हा या ठिकाणी भरून आणून दिलेला आहे, स्वीकारणं सुरू झालंय, तयारी पूर्ण झाली आहे। काही वेळातच महानगरपालिका 100% आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आमची तयारी फक्त निवडणूक म्हणून आजपासून नाही, तर आम्ही 24 तास 365 दिवस आमचे कार्यकर्ते निवडणूक असो किंवा नसो या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात, त्यांना मदत करत असतात। म्हणून निवडणुकीची तयारी म्हणून युती का स्वतंत्र? युती। बरं, मोठा भाऊ छोटा भाऊ? मोठा भाऊ छोटा भाऊ हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्याचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्यावरून ठरेल की जागा कोण जास्त लढवणार। जागा महायुतीच्या ज्या आमच्याकडे होत्या, ज्या आम्ही जिंकलेल्या आहे, ज्या ज्यांच्याकडे होत्या त्या त्यांनी जिंकलेल्या आहे आणि उर्वरित जागा 50-50% अर्ज दाखल केलाय, मिळेल का उमेदवारी? मिळेल ना। निश्चित आपण पाहतोय की मराठवाड्यातलं चित्र असंच आहे, सगळीकडे तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सगळे प्रश्न म्हणजे सगळेच मूलभूत प्रश्नावरती ही महानगरपालिका या ठिकाणी लढवली जाईल। मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही महानगरपालिका ही शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी होते। खरं तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र 2 शिवसेना या ठिकाणी झाल्यात, त्यामुळे प्राबल्य कुणाचं यासह भाजपा देखील आता मोठा भाऊ मराठवाड्यामध्ये मांडला जातो, त्यामुळे ते कुठे कुठे जिंकणार, कुठे मोठा भाऊ होणार या सगळ्या प्रश्नाची चर्चा देखील पाहायला मिळते। आणि आज दुपारी 4 वाजता जरी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असेल तर त्यापूर्वीच या ठिकाणी तयारी सर्व पक्षांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच एकूणच मराठवाड्यामध्ये राजकीय चित्र कसं असणार हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। कृष्णा, तुम्ही सोबत राहाच, मात्र आपण जसं आता दृश्यांमध्ये बघत होतो भाजप